नमस्कार. आय धिस वीक सेशन 6 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भारत आणि व्हेनेझुएला असं म्हटलं तर दोघांचा काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही, कारण व्हेनेझुएला हा दक्षिण आफ्रिकन खंडामधला एक देश आहे. भारत आशिया खंडामधला एक देश आहे. बरं, असंही काही नाही की भारत आणि व्हेनेझुएलाचे खूपच जास्त चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळं अमेरिकेनं रिसेंटली जे आक्रमण केलं व्हेनेझुएलावर, त्याचा परिणाम भारतावर काय होईल वगैरे, वगैरे. जास्त काही इम्पॅक्ट होणार नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कारण व्हेनेझुएलासोबत आपले राजकीय संबंध किंवा आर्थिक संबंध काही असे फार घनिष्ठ आहेत अशातला भाग नाही. मात्र जागतिक व्यवस्थेच्या अनुषंगानं आणि भारताला त्या तिसऱ्या जगाचा नेता बनायची इच्छा आहे. या सर्व घटकांच्या अनुषंगानं भारताला व्हेनेझुएलावर झालेलं अमेरिकेचं जे आक्रमण आहे किंबहुना अटॅक आहे, हा अत्यंत काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आपण त्याच अनुषंगानं आजची चर्चा पुढे न्यायचा प्रयत्न करू. सो आतापर्यंत तुमच्या सर्वांना हे माहितीच पडलंय, किंबहुना याला भरपूर वेळ पण निघून गेलाय, की अमेरिकेने व्हेनेझुएलावर नेमका का अटॅक केला. आता अमेरिकेनं त्याला काही कारणं दिली असतील, त्याची पण आपण इथं इत्थंभूत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. लक्षात घ्या, अमेरिकेनं जे ऑपरेशन किंवा जो अटॅक केला व्हेनेझुएलावर, त्याला नाव दिलं होतं ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व्ह. या ऑपरेशन अंतर्गत अमेरिकेनं व्हेनेझुएलावर आक्रमण केलं. आता तुम्ही पाहिलं असेल तर अमेरिका आणि व्हेनेझुएला यामधलं पण अंतर खूपच जास्त आहे. कारण अमेरिका कुठे येतं, त्याच्या खाली येतो मेक्सिको, नंतर मग त्यामध्ये येतात, त्याच्या खाली येतात ते मिडल अमेरिकन लहान-लहान ते देश आणि त्यानंतर मग तुमचा येतो म्हणजे दक्षिण अमेरिका खंडातील एक व्हेनेझुएला नावाचा देश. आता असं म्हटलं जातं, की व्हेनेझुएलामधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हे पाठवले जातात अमेरिकेत. आणि अमेरिकेमधली जी तरुण मंडळी आहे किंवा जो तरुण वर्ग आहे, तो याच ड्रगच्या आहारी जातो आहे. यामधून मग तिथं क्राईम रेटचं प्रमाण वाढत चाललं किंवा आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललं किंवा किंवा जो तिथला तरुण आहे, त्याची जी काय तुम्ही असं म्हणा, की त्याची जी एनर्जी आहे, ते कुठेतरी देशकार्यासाठी खर्च करण्याऐवजी ते भलत्या-सलत्या गोष्टीत जरा अडकलेले आहेत. यामधनं करप्शनचं प्रमाण वाढलं, यामधून त्या देशामध्ये ब्लॅक मनीचं प्रमाण वाढलं. सो नंबर ऑफ गोष्टी आहेत, ज्या व्हेनेझुएलामधून अमेरिकेत जी ड्रगची तस्करी होते त्या माध्यमातून घडतायत, असं अमेरिकेचं म्हणणं होतं. हालांकी अमेरिकेचं हे म्हणणं होतं, की आम्ही वेळोवेळी ते जे काही निकोलस माडुरो बहुतेक हेच ते काही चीफ आहेत होते वाटते व्हेनेझुएलाचे. तर अमेरिकेचं म्हणणं होतं, की आम्ही निकोलस यांना खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, बाबा तुमच्या म्हणजे व्हेनेझुएलामधनं जोही ड्रग्ज आमच्या देशामध्ये येतो आहे, तुम्ही त्याच्यावर रिस्ट्रिक्शन आणण्याचा प्रयत्न करा किंबहुना काही तातडीनं उपाय असे हाती घ्या, जेणेकरून व्हेनेझुएलामधनं जी ड्रगची तस्करी अमेरिकेमध्ये होते किंवा मग व्हाया मेक्सिको अमेरिकेमध्ये होते ती थांबल्या जाईल. बट त्या गोष्टी काही निकोलस यांनी विचारात घेतल्या नाही किंवा त्या सिरियसली घेतल्या नाही. आणि व्हेनेझुएलाकडून मधून जी ट्रकची तस्करी अमेरिकेमध्ये होते, हा जणू काही एक आर्म्ड अटॅक आहे. आणि युनायटेड नेशनचं एक काय तुम्ही म्हणा बाबा, की एक नियम आहे. आपण बोलूया त्याच्याविषयी पुढे. त्या युनायटेड नेशनच्या एका नियमानुसार जर एका देशानं दुसऱ्या देशावर आर्म्ड अटॅक केला, तर दुसरा देश स्वसंरक्षणासाठी पहिल्या देशासोबत फाईट करू शकतो. आणि जणू काही ही जी ड्रगची तस्करी व्हेनेझुएलामधनं होते आहे अमेरिकेत, ही आर्म्ड अटॅकच आहे असं अमेरिकेनं मानलं आणि अमेरिकेनं त्याला प्रत्युत्तर म्हणून काय तर व्हेनेझुएलामध्ये अटॅक केला असं ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन यांचं म्हणणं आहे किंबहुना अमेरिकेचं म्हणणं आहे. आता आपल्याला हे तर सर्वांनाच माहिती आहे, की राजकारण कसं चालतं, मग ते प्रादेशिक लेव्हलला कसं चालतं किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं चालतं. सांगायची गोष्ट एक्स असते, मात्र कसं ते वाय-झेड, ए-बी-सी-डी करून मग एक्स पर्यंत आणलं जातं आणि फिरून-फिरून गोष्टी मांडल्या जातात. तुम्हाला हे पण माहिती आहे, की सध्या आजही जर विचार केला तर अमेरिका ही जगाची काय म्हणजे जगातील मोठी महासत्ता आहेच. जगाचा बॉस पण तुम्ही तुम्ही म्हणायला हरकत नाही. हालांकी 1990 नंतर, कारण 1990 पूर्वी द्विध्रुवीय जग होतं. नंतर आता 90 नंतर एक ध्रुवीय बनलं. चीनची जी सत्ता आहे किंवा चीनचा प्रभाव आहे तो सुद्धा आता वाढत चालला असतो. काही अभ्यासकांचं म्हणणं आहे, की जग आता पुन्हा द्विध्रुवीय बनत चाललेलं आहे म्हणून. बट
वी डोंट नो की नेमक्या गोष्टी कशा आहेत आणि काय होतंय. तर आता आपण काय करूयात, की तुम्हाला मी बऱ्यापैकी पार्श्वभूमी सांगितली. इंडियावर काय इम्पॅक्ट होणार आहे वगैरे हे तुम्हाला मी 4-5 गोष्टी इथे सांगितल्या पीपीटीत नमूद केलेल्या असतील. डायरेक्ट हा विषय आपल्या अभ्यासासाठी डायरेक्टली लागू होत नसला तरी कदाचित उद्या जेव्हा तुम्ही एसे वगैरे लिहाल आणि मग आयआरच्या कॉन्टेक्स्टने एसे आला किंवा अहिंसेच्या कॉन्टेक्स्टने कुठल्या गोष्टी आल्यात वगैरे, वगैरे. तर तुम्ही हे जे उदाहरणं आज आपण बोललो आहे किंबहुना पुढे काहीतरी गोष्टी डिस्कस करणार आहे, ते त्याचा संदर्भ तुम्ही तुमच्या एसेमध्ये डेफिनेटली वापरू शकता. ठीक आहे. चला पुढे आपण जाऊ. परत तुम्हाला ते एकदा व्हेनेझुएला बघून घ्यायचं आहे. लॅटिन अमेरिका कोणता आहे? नंतर मग कॅरिबियन समुद्र कुठे येतो? अटलांटिक ओशन, पॅसिफिक ओशन कुठे येतं? नंतर अमेरिका कुठे येते? अटॅक कसा झाला? वगैरे, वगैरे. हे तुम्ही तुमच्या लेव्हलला तुमच्याकडे जो ॲटलास असेल तिथे बघून घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रिलिमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला ती मॅपिंग अत्यंत महत्त्वाची असेल. चला पुढे आपण जाऊया. आता अमेरिकेची बघा ते काय म्हणते? अमेरिकेचं ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व्ह या अंतर्गत अमेरिकेनं अटॅक केला आणि व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केलेली आहे. आता अमेरिका याला काय म्हणतंय? तर अमेरिकेमध्ये कायदा सुव्यवस्था नीट राहावी या अनुषंगानं आम्ही व्हेनेझुएलामध्ये अटॅक केलेला आहे, असं अमेरिकेचं म्हणणं आहे. मात्र अडचणीची बाब अशी आहे की अमेरिकेनं हा जो व्हेनेझुएलावर अटॅक केला याकरता युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलची परवानगी नव्हती. तर तुम्हाला माहित आहे की युएनएससी मध्ये 5 मेंबर आहे. अमेरिका, फ्रान्स, यूके, रशिया आणि चीन. बरं, यांच्याकडे सगळ्यात महत्वाची पॉवर आहे जिला आपण म्हणतो व्हीटो पॉवर किंवा व्हीटो अधिकार. आणि याच व्हीटो अधिकाराचा गैरवापर वेळोवेळी या 5 देशांकडनं होतो. म्हणून भारतानं प्रयत्न केले होते की आम्हाला सुद्धा काय करा, युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट सीट मिळू द्या म्हणून. जेणेकरून हा जो व्हीटोचा गैरवापर जागतिक पातळीवर वाढत चाललेला आहे यावर कुठतरी अंकुश बसवता येईल, या प्रकारच्या सर्व गोष्टी होत्या. ठीक आहे. चला पुढे आपण जाऊ. आता पुढचा मुद्दा आहे की हा जो अटॅक झाला अमेरिकेने व्हेनेझुएलावर केला, त्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय कायदा काय सांगते? तर युनायटेड नेशनचं एक चार्टर आहे. त्यामध्ये आर्टिकल 2 आणि त्याच्यामधलं सबसेक्शन 4 आहे. ते काय म्हणतंय? कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वावर किंवा भौगोलिक अखंडतेवर बलप्रयोगास मनाई, म्हणजे कोणत्याही देशाने दुसऱ्या देशावर आक्रमण करू नये यासाठी युनायटेड नेशनच्या चार्टर मधील आर्टिकल 2 सबसेक्शन 4 हे तुम्हाला सांगतं. आता युनायटेड नेशनच्या चार्टर मधलं कलम 51 काय सांगते बघून घ्या एकदा. तो काय म्हणतंय? तर कलम 51 तुम्हाला सांगते की जर आर्म्ड अटॅक झाला कुणावर, तर म्हणजे एका देशानं जर दुसऱ्या देशावर आर्म अटॅक केला किंवा सशस्त्र कुठल्याही प्रकारचा हल्ला केला, तर दुसऱ्या देशाला सेल्फ डिफेन्सचा अधिकार असेल. जर उद्या पाकिस्ताननं आपल्याला काही त्रास द्यायचा प्रयत्न केला, अटॅक करायचा प्रयत्न केला, तर आपण त्याला काही दुदर प्रत्युत्तर देऊ. आणि हे कुठल्या आर्टिकलनं असेल? युनायटेड नेशन चार्टर आर्टिकल 51. तर यामध्ये बघा एक शब्द फार चांगला नमूद करून ठेवला, कारण त्याच्यावरच वाद निर्माण झालाय. तो म्हणजे आर्म्ड अटॅक. आर्म्ड म्हणजे सशस्त्र हल्ला. व्हेनेझुएला मधून जी ड्रग्सची तस्करी होती अमेरिकेत, तुम्हाला वाटतं काय की व्हेनेझुएला हा अमेरिकेवर आर्म्ड अटॅक करतोय म्हणून? त्याचं उत्तर साध्या लेकराला पण समजेल 5वी-6वीतल्या, की ड्रग्सची तस्करी होणं त्याचं ते जाळं असतं, त्या वेगळ्या गोष्टी असतात आणि आर्म्ड अटॅक हा डायरेक्ट हल्ला असतो. व्हेनेझुएलानं असा कुठल्याही प्रकारचा हल्ला केला नाही. मात्र अमेरिकेनं हे स्वतःहून ठरवलं की व्हेनेझुएलाकडनं जी ड्रग्सची तस्करी होते हा जणू की एक आर्म्ड अटॅकच आहे. म्हणून आम्ही याला प्रत्युत्तर म्हणून काय करतो आहे, तर युनायटेड नेशन चार्टरचं कलम 51 वापरतोय आणि सेल्फ डिफेन्सच्या नावाखाली अमेरिकेनं व्हेनेझुएलावर अटॅक केला. तर गोष्ट अशी आहे की जो व्हेनेझुएलावर अटॅक केला हा नियमबाह्य आहे, प्रत्येकाला समजतंय. याबाबत जागतिक पातळीवर विविध देशांनी आपापली भूमिका व्यक्त केलेलीच आहे, त्यात काही दुमतच नाही. इथे तुम्हाला दिसतंय कशा प्रकारे पॉवरचा चुकीचा वापर केला जातो, अधिकारांचा किंवा शक्तीचा कसा चुकीचा वापर आहे. इथे जर चीन असतात तर काय अमेरिका चीनवर ह्या गोष्टी वापरू शकलं असतं? असं नाही, शक्यच नव्हतं.
मात्र जो कमी बलशाली आहे किंवा शक्तिहीन जर व्यक्ती असेल, शक्तिहीन देशाला कशा प्रकारे आपण अधिक दाबू शकतो किंवा त्याला नमवू शकतो, त्या लेव्हलचं किंवा त्या घटकासंबंधीचं हे बेस्ट उदाहरण तुम्हाला म्हणता येईल. आता एक मनरो डॉक्ट्रिन होतं 1823 त्यानुसार अमेरिकेच्या खंडात बाह्य हस्तक्षेपास विरोध होता. मात्र तुम्हाला माहिती असेल तर अमेरिका खंड म्हणजे काय? दक्षिण अमेरिका खंड आणि उत्तर अमेरिका खंड. आपल्याला माहिती आहे की व्हेनेझुएला आणि तिथला जो प्रमुख आहे तो तुमचा माडुरो, निकोलस माडुरो. तर व्हेनेझुएलाची जास्त जवळीक आहे इराण, चीन आणि रशियासोबत. त्या गोष्ट अशी आहे की या 3-4 देशांचा एक एक्सिस बनतो. व्हेनेझुएला सगळ्यात जास्त तेल जर कुणाला विक्री करत असेल तर ते चीन आहे. पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे की चीननं किती रुपयांची गुंतवणूक केली आहे. सो काय झालं की रशिया, चीन आणि इराण यांच्यासोबत व्हेनेझुएलाचे घनिष्ठ संबंध. बरं या 3 देशांसोबत अमेरिकेचं बिलकुल पटत नाही हेही तुम्हाला माहिती आहे. सो उद्या व्हेनेझुएलाच्या जमिनीचा वापर या 3 देशांनी अमेरिकेविरुद्ध करू नये याची एक प्रकारे काळजी म्हणून अमेरिकेनं आताच व्हेनेझुएलावर आक्रमण केलं असंही काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. ठीक आहे. बोलूया त्याच्याविषयी पुढे आपण. ठीक पुढे. आता बघा 2007 चीन आणि व्हेनेझुएला याच्याविषयी आपण एक गोष्ट बोलू आणि पटकन पुढे निघून निघून जाऊ. 2007 पासनं चीनने व्हेनेझुएला या देशाला 60 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त रुपयाचं कर्ज दिलेलं आहे. हे सुद्धा एक महत्वाची फॅक्ट्स आपल्याला लक्षात घ्यावी लागल. पुढे मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही आकडेवारी पाहिली आणि काही आकडेवारीच्या अनुषंगानं जगात खनिज तेलाचे ज्याही देशात साठे आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त खनिज तेलाचे साठे हे व्हेनेझुएलामध्ये आहेत असं काही अभ्यासक म्हणतात. आणि काहींच्या म्हणण्यानुसार जवळपास 303 अब्ज ते काय बॅरल बिरल प्रकार असतो यांचा इतके तेलाचे साठे व्हेनेझुएलामध्ये आहेत. सो अमेरिकेनं व्हेनेझुएलावर आक्रमण केलं याच्या पाठीमागचं काय तो ना की वो अंदर की बात जो बोलते उसको अंदर की बात काय असणार आहे तर एवढं मोठं जे तेलाचे साठे आहेत व्हेनेझुएलामध्ये या तेलाच्या साठ्यांवर कब्जा करण्यासाठी अमेरिकेनं व्हेनेझुएलावर आक्रमण केलं असंही काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे ठीक आहे चलो भाई पुढे आपण जाऊ म्हणजे मग ते साठे किती आहे वगैरे वगैरे जस्ट बघून घ्याल. आता अमेरिकेचा काय युक्तिवाद आहे बाबा की हा नार्को टेररिझम आहे म्हणजे तिथून जे ड्रगची तस्करी वगैरे होते त्यामुळे मग अमेरिकेवर मोठा इम्पॅक्ट होतो. ठीक आहे. अमेरिकेत दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो समथिंग लाईक दॅट. आता अमेरिकेच्या बाजूने काही लोकांचा युक्तिवाद आहे काही जो म्हणजे मत आहेत काही अमेरिकेच्या विरुद्ध मत आहेत. अमेरिकेच्या विरुद्ध काय मत आहे पहिलं तर अमेरिकेनं दुसऱ्या कुठल्याही सार्वभौम देशावर अशा प्रकारे आक्रमण करणं हे योग्य नव्हतं. अमेरिका युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचा मेंबर आहे तर अमेरिकेनं युनायटेड नेशनच्या चार्टरचा मान ठेवणं गरजेचं आहे. अमेरिकेनं जागतिक पातळीवर जे नियम बनवून ठेवले त्या नियमांच्या आधारे व्यवस्था कशी चालली पाहिजे हे एन्श्योर करणं गरजेचं आहे. मात्र इथे आपण अमेरिकाच त्या नियम पायदळी तुडवतो आहे की काय अशा प्रकारे दिसतंय. ह्या सर्व गोष्टी इथे नमूद केल्यात. आता पुढे तुम्हाला जवळपास वेगवेगळ्या ठिकाणी अमेरिकेनं व्हेनेझुएलावर जे आक्रमण केलं त्याचे भारतावर काय परिणाम झालेले आहेत त्याची इथं अगदी सखोल चर्चा केली. तुम्हाला मी फक्त 2-3 मुद्दे सांगतो आणि पटकन पुढे जातो. पहिला मुद्दा अमेरिकेनं व्हेनेझुएलाला आक्रमण केलं त्याचा भारतावर काय परिणाम झाला तर पहिला भारतावर परिणाम होतो तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे की भारताला तिसऱ्या जगाचा नेता बनायची इच्छा आहे आणि आपण हे नेहमी शिकतो क्लासमध्ये रादर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो ह्या सर्व. तिसऱ्या जगाचा नेता बनायचे म्हणजे कोणते देश तर असे देश की जे देश मुळातच विकसनशील आहे किंवा अल्पविकसित आहेत किंवा जे देश कुठतरी यापूर्वी नाम संघटनेचे मेंबर होते अशा देशाचा लीडर बनायची भारताची इच्छा आहे. व्हेनेझुएला हा देश तिसऱ्या जगातील एक देश म्हणून ओळखला जातो. तर विचार करा ज्या तिसऱ्या जगाचा नेता भारताला बनायचा आहे आणि त्याच्यापैकीच एका देशावर जर अमेरिकेनं आक्रमण केलं या आक्रमणाविरुद्ध जर भारत अत्यंत तडक म्हणजे तडफीने तर बोलत नसेल तर हे दिसतंय आहे आपल्याला की भारत ऍज अ नेता म्हणून पुढे किती प्रभावशाली काम करू शकतो किंबहुना या देशांना भारत आश्वासक नेता म्हणून वाटेल का तर याबाबत जरा शंकाच आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. सो हा तुमचा
सर्वात मोठा पहिला कन्सर्न असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. दुसरा परिणाम बोलायचं झालं तर भारत एकीकडे ब्रिक्स संघटनेची भारतानं स्थापना केली. पलीकडं क्वाड संघटनेमध्ये भारत सामील आहे. आता पुढे आपण तुम्ही पाहिलं की रिसेंटली अमेरिकेनं ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्स मधनं माघार म्हणजे पाठीमागे जायचा निर्णय घेतला किंवा या संघटनेतनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तो भारताला असं वाटते की जर ऑलरेडीच आता अमेरिका भारतावर अधिक 500% टॅरिफ लावण्याची चर्चा करतो आहे, जर आपण रशियाकडनं तेल आयात करतो म्हटलं तर. दुसरीकडे जर अमेरिकेने जो अटॅक व्हेनेझुएलावर केला याबाबत जर भारत काही बोलला तर परत भारत अमेरिका संबंध खराब होतील अशी ही भीती भारताला आहे. हाही एक परिणाम तुम्ही म्हणू शकता. तिसरं महत्वाचं आहे की भारत चर्चा करतो जागतिक नियमांची. भारत चर्चा करतो प्रत्येक देशाला असलेल्या स्वातंत्र्याची. अशा सर्व गोष्टींची चर्चा करते वेळी जर आपण आपण म्हणजे भारत व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाविषयी अत्यंत प्रखरपणे बोलत नसेल, जागतिक पातळीवर भारत हा नेतृत्व काय आपलं किती प्रभावीपणे पुढे नेतो आहे किंवा निर्माण करतो आहे याबाबत क्वेश्चन मार्क उभे होतात असं त्यांचं म्हणणं होतं. मग बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. मग पुढे काय केलं पाहिजे, व्हॉट शुड बी द बेस्ट वे फॉरवर्ड. तर अमेरिकेनं जागतिक नियमांचं पालन केलं पाहिजे. भारतानं आपलं नेतृत्व पुढे जरा अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारतानं युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये रिफॉर्म घडवून आणण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजे वगैरे वगैरे. ह्याच गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आणि अल्टिमेटली काय असेल तर तुमचं कन्क्लुजन आहे. आणि कन्क्लुजन काय म्हणते की व्हेनेझुएलाच्या प्रकरणामुळे हे स्पष्ट झालंय की महासत्तांच्या एकतर्फी कारवायामुळं आंतरराष्ट्रीय कायदा आणि बहुपक्षीय संस्थांची विश्वासार्हता झपाट्याने कमी होत आहे. सार्वभौमत्व आणि नियमाधारित जागतिक व्यवस्था कमकुवत झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका भारतासारख्या विकसनशील आणि जागतिक दक्षिणेकडील देशांना बसू शकतो. बाकी पुढे पण असेल ते तुम्ही तुमच्या सोयीने निवांत वाचून घ्या. रादर मी तुम्हाला मी याची PDF पण शेअर करेल. आणि अल्टिमेटली हे तुम्हाला 2 क्वेश्चन्स असतील फॉर युअर प्रॅक्टिस पर्पज म्हणून. त्याच्या पुढे एक छोटीशी न्यूज आहे. ही प्रिलिम्स कॉन्टेक्स्ट आहे. पटकन गेला क्विकली तुम्हाला समजून सांगतो काय तर. 1948 साली ही संस्था स्थापन झाली होती. तिचं नाव आहे युनायटेड नेशन डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स. यांनी रिसेंटली एक अहवाल प्रकाशित केला आणि या अहवालानुसार भारताचा जो रिसेंटली आपलं जे इकॉनॉमिक इयर सुरू आहे त्या इकॉनॉमिक इयर मध्ये ग्रोथ रेट हा 7.4% राहील असं त्यांचं म्हणणं होतं. इट्स ओके म्हणजे ठीक आहे. आता ही जी UNDES नावाची संस्था आहे ही युनायटेड नेशनचीच एक महत्वाची संस्था आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इम्प्लिमेंट करण्याबाबत ही वेळोवेळी गाईड करत असते. बरं हिचं हेडक्वार्टर कुठे आहे लक्षात घ्या. न्यूयॉर्क या ठिकाणी हिचं हेडक्वार्टर आहे. आणि जे जागतिक महत्वाचे प्रश्न आहे खास करून शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत त्यांना सॉर्ट आउट करण्याचं काम ही करते. मग तुम्हाला इथं फंक्शन दिलेले आहेत. आणि अल्टिमेटली आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणते अहवाल प्रकाशित होतात हे बघून घ्यावं लागेल, जे आपल्या पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचं आहे. UNDESA द्वारे होणारे प्रकाशित होणारे अहवाल पहिला आहे वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स रिपोर्ट. दुसरं आहे वर्ल्ड सोशल रिपोर्ट. आणि तिसरं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स रिपोर्ट. बस खतम. एवढंच तुम्हाला बघायचंय. सो या वीक मधल्या कारण मागच्या 1-2 वीक मध्ये फार असं भारताच्या कॉन्टेक्स्टनं अत्यंत महत्वाचं काही आंतरराष्ट्रीय पातळीवर घडतंय असं काही नाहीये. इस्रायलमध्ये काहीतरी सुरू आहे, तिकडे अमेरिकेत काहीतरी सुरू आहे, तिकडे व्हेनेझुएलामध्ये काहीतरी सुरू आहे. पण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट इंडियावर किती वगैरे असे कधी ना प्रश्न यापूर्वी पडले आहेत ना भविष्यामध्ये पडण्याची तेवढी शक्यता आहे. सो बघूयात आपण त्याही गोष्टी हळूहळू कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आय होप की तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल.